की अंगण माता शिंगाई खाती सगळं नाके जागी अंगण माता त्या जनाबाईंना मीराबाईंना लिखले अंगण माता बरं त्या गाणं म्हणू नका असं म्हणत जमत नाही. त्या गाणं बी म्हणत जा पण आता जेवणा गाणं म्हणाल बे आहे काही करू नये बहिणीवर बरोबर आहे की ते बोलू नका ना तुम्ही रे जेवणा गाणं म्हणाल बे आहे काही करू नये बरोबर आहे की तुम्हाला गाणं आपण ते केसरनं गाणं आहे बया बाबा बापू बाबा केसरनं गाणं कोणतं आहे तुम्हाला वांग मांग डबल वांग कोणती मारी येऊन येऊ पट कोण पडी व बेमार डॉक्टर देखणी तुम्हाला त्या गाणं सुद्धा म्हणतो अख्खी रात म्हणतो तिने एक गाणं येऊ दे म्हणून डबल जनक गाणं एकच मात्र ना त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना त्या म्हणू नका असं पण म्हणणार नाही की आपली परंपरा आहे ती बी ठिकाणी ठेवा त्या गाणं जिथला जोरमा म्हणतेस ना बहिणी म्हणून तिथलंच जोरमा आले भजन बी म्हणत जा बरोबर आहे का नाही एक बहिणी हरिपाठ म्हणून नाचा सांगा बापू बाबा नाही म्हणे महाराज मी नाही नाचवा म्हणतं का बघ तरी म्हण सासरा उभाचे म्हणे हरिपाठ मा नेमकं आळदणार रात्री चाल लागून मी लग्न होतं ते मालपत्रिका येईल होती आळदना बँड मासे नाचे मन माय सासरानं विचारते ना बिल्ल मोठा घालतो हरिपाठ म्हणून नाचत नाही आहे बहिणची आणि आटे सुद्धा मर्यादानं उल्लंघन करतो बोलतो ना हां मी प्रत्येक वेळेस सांगतो अपेक्षा ठेवायची असेल ना सुनबाईने मन सोडे नेम मारावायला पाहिजे गो आता काय काय ठिकाणी काय काय लोक सुशिक्षित म्हणतात स्वतःले बापू बाबा इथलं उलटं करलेलं छान लोकेशन सुनबाई नाचच मी सासरा बाईना टाकतो यमन बापूल काय सुनबाई नाचून वाय ना टाकत माझ्या गाणं मुलगी वावरे तेवढं बरं पुन्हा कापडनामा कोणी नाही शकतो हां भजन गायचं माय हो काय काय लोक सांगतात महाराज तुम्ही देवाचं भजन गायला सांगतात देवानं आम्हाला काय दिलं काय काय म्हणतात आमनं नुकसान होई घ्या आमनं असं होई घ्या आमनं तसं होई घ्या अरे देवानं काय दिलं त्याच्यापेक्षा देवानं काय नाही दिलं देवानं काय दिलं म्हणण्यापेक्षा देवानं काय नाही दिलं हा विचार करा ना अरे एवढी चांगली शरीर संपत्ती दिली याच्यातून जर काय शरीरातलं एखादं पार्ट कमी दिलं ना तरी सुद्धा जीवनाची काय फजिती होते एका मिनिटात सांगतो लक्षपूर्वक ऐका हो नुसता ऐका जर कमी होईल ना भगवानने जर कधी ती चोबी मैडी दिली ना कानसनी तरी काय फजिती होत बापू बाबा ऐकायला नका येऊ द्या एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता हो मेंढपाळ मेंढ्या चारत होता गोड जेवण केलं होतं मेंढ्या सुटल्या हो झाड खा झोपी घ्या डोळ्याला घ्यात गोड खायला मुळे मेंढ्या कथ्या घ्यात काही याला काही सुधारणं नाही झोप माय उठणार देखत मेंढ्या काय दिसतेच नाही आजूबाजूला बघितलं मेंढ्या दिसत नाही मेंढ्या दिसत नाही समोर एक शेतकरी आव ताकत होता ते शेतकरीकडे गेला म्हणले शेतकरी दादा माय मेंढ्या दिसल्या का नेमका शेतकरी बी बैरा होता मेंढपाळ बी बैरा शेतकरी बी बैरा हाव म्हणे शेतकरी दादा माय मेंढ्या बघितल्या का शेतकरी आव ताकली राहता त्यांना ध्यानच नाही पण शेतकरीनं हात मायना चापूक होता ते पुराण आले काय ऐकले तो चाप का असा मारे का मागे हात जाय आणि मग पुढे बैलेच मारे मागे हात जाय आणि पुढे बैलेच मारे अहो बैलाला असं वाटणं मला नक्की शेतकरी हाताने दिशा देखाड राहणार नेमकाच तो मेंढपाळ तिकडे गेला हो तिकडे गेला तरी त्याला मेंढ्या सापडण्यात आता मनमा विचारा ना शेतकरीने दिशा दाखाडी म्हणशील मेंढ्या सापडण्यात म्हणजे आपले शेतकरी जर दिशा देखाडताना ते मेंढ्या सापडतात नाही मग शेतकरीला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे पण बक्षीस आणि दान देताना माणूस चांगला देत नाही एक मेंढीना पाय मुडेल होता म्हणे हाय मेंढी दान कर देत म्हणे आपले शेतकरी जवळ आला मेंढपाळ म्हणे शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या एक मेंढी बक्षीस शेतकरी ते कैयांकडे म्हणे का रे मी मन नाव टाकली राहून तू सांग ना तू मेंढी ना पाय मी मोळा हा म्हणे मेंढी बक्षीस तो म्हणे मी तू मेंढी ना पाय मोडेल नाही दोन्हीच ना चांगलो एक घोडे स्वारी राहता त्याने देखा म्हणे का रे काय झालं मेंढपाळ म्हणतो मी झोपलो होतो माझं लक्ष नाही म्हणले मेंढ्या कोणाकडे गेल्या शेतकरी दादानं दिशा दाखवली दादामुळे मेंढ्या घावल्या म्हणून शेतकरीला मेंढी बक्षीस मेंढी शेतकरी म्हणे विमान नाव टाकले नाव भाऊ सांगणार मन मेंढी ना पाय तू मोडा घोडे स्वार म्हणे का रे म्हणा इकत ना गोडा तुम्ही चोरी ना म्हणा ना तो बी बैरा तिने दांगलो आव म्हणे म्हणे मेंढी यामुळे मेंढ्या सापडण्यात मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मन नाव टाकलेला नाव सांगणार मेंढी ना पाय तू मोडा घोडे स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना म्हणा ना तिनेच ना दांगडून तिन्ही बैरा जोरात दांगडो चालू या म्हणे आपला न्याय कोण करी म्हणे चला गावा पोलीस पाटील कडे आणि पहिले पोलीस पाटील न्याय करेत अंत वय
पोलीस पाटील न्याय करे तवच ना असं होता ना एक एक मताला दोन दोन लग्न करे तो पोरी भेटी बी जायत बा हा तव परिस्थिती अशी होती का पोरी जास्त आणि पोरे कमी होतात पोरी जास्त आणि पोरे कमी होतात मनीषीन एक एक मताला दोन दोन लग्न करे आते 35 न वय चालणार तरी पोरी भेटी नाही आते नाही हिशोब धरायला चालणार नाही पोलीस पाटीलच्या दोघं बायकांच्या सोबत भांडण झालेलं दोघं बायकांना घराच्या बाहेर काढून दिलेला दरवाजा बंद करून पाटील घरात बसलेला या तिन्ही जण घ्या दरवाजा ठोका पोलीस पाटील बाहेरून वाटतावर म्हणे काय रे मेंढपाळ म्हणतो माया मेंढ्या हरवल्या शेतकरी दादाने दिशा दाखवली याच्यामुळे मेंढ्या घावल्या मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन नाव टाकली राहिनो अभाव चांगला ना मन मेंढीला पाय तू मोडा गोडे स्वार म्हणे मला इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना मन राहणार पोलीस पाटील म्हणे तुम्ही 3 नाही रे अख्खा कापड नालवीला येऊन तरी तिसरे घर माले म्हणे कारण तो बी बैरा नुसतं ऐकायला कमी येतं तरी एवढी फजिती दादा मग देवानं आपल्याला काय कमी केलंय एवढं चांगला नरदेह दिलाय नाही का एवढं चांगलं शरीर संपत्ती दिली मग देवाचा आपण देणे लागतो म्हणून काय करायचं अंतकरणापासून देवाची